बातमी आहे उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशासंदर्भात मुलांना महिलांचा आदर करायला शिकवा असं उच्च न्यायालयाकडून सांगण्यात आलेलं आहे। बदलापूर प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाने हे आदेश दिलेत। मुलांना 7च्या आत घरात का नाही असा सवाल आता उच्च न्यायालयाकडून विचारला जातोय। घरात मुलांना समानता शिकवली नाही तर कितीही कायदे असले तरी ते मदतीला येणार नाहीत अशा शब्दामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने उद्विग्नता व्यक्त केली आहे। मुलांना महिलांचा आदर करायलाही शिकवा, मुलींसाठीच केवळ 7च्या आत घरात का, मुलांना का नाही 7च्या आत घरात यायला सांगत असे प्रश्न सुनावणी दरम्यान न्यायालयाने उपस्थित केले। बदलापूर येथील शाळेमध्ये 2 अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराबाबत स्वयंप्रेरणेने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली। अशा कृत्यांना प्रतिबंध घालण्यासाठी काय उपाययोजना आखण्यात यावा याची शिफारस करण्याकरता समिती नियुक्त करण्यासाठी काही नावे सुचवण्याची सूचना देखील करण्यात आली। उच्च न्यायालय काय म्हणालंय पाहूयात। आपण आजही पुरुषी अराजकता आणि पुरुषी वर्चस्वासह काम करतो। लहान असतानाच मुलांची मानसिकता बदलण्याची गरज आहे। मुलांना इतर महिलांचा आदर करायला शिकवा। काय बरोबर काय अयोग्य हे मुलांना वेळीच शिकवण्याची गरज आहे। मुलांनी काय करू नये हे शिक्षक पालकांनी सांगावं लागेल। शाळांबरोबरच घरातही मुलांवर समानतेचे बीज रुजवणं आवश्यक आहे। शिक्षण विभागाने पुढाकार घेऊन लहान मुलांमध्ये लिंग समानतेच्या बाबी रुजवाव्यात। समानतेविषयी मुलांना घरी शिकवलं जात नाही तोपर्यंत काहीही होणार नाही। 7च्या आत घरात मुलींसाठी का, मुलांनाही लवकर घरी यायला सांगा। जनजागृती केली नाही तर कितीही कायदे असले तरी मदतीला येणार नाहीत। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आपल्याशी जोडले गेलेले आहेत। डॅरिल, उच्च न्यायालयाने बदलापूर प्रकरणानंतर आता उद्विग्न होत प्रश्न विचारलेला आहे। समानता जी आहे, लैंगिक समानता ही घराघरातून मुलांना कळली गेली पाहिजे, मुलांना महिलांचा आदर करायला शिकवलं गेलं पाहिजे असं उच्च न्यायालयाचं म्हणणं आहे। काय निर्देश दिलेत अजून उच्च न्यायालयाने? जान्हवी, आपण पाहिलं तर बदलापूर येथील 2 अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराबाबत स्वयंप्रेरणेने दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर काल मंगळवारी सुनावणी पार पडली। 7च्या आत घराचा आग्रह फक्त मुलींना का, आपण आजही पुरुषी अराजकता आणि पुरुषी वर्चस्वासह का काम करतो। घरात मुलांना समानता शिकवली नाही तर कितीही कायदे असले त्याच्या मदतीला येणार नाही अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने उद्विग्नता व्यक्त केली आहे। मुलांना महिलांचा आदर करायलाही शिकवा, मुलींसाठी केवळ 7च्या आत घरात का, मुलांना का नाही 7च्या आत घरात यायला सांगत त्याची शिफारस करण्याकरिता आता समिती देखील नियुक्ती करण्यासाठी काही नावे जी आहेत ते सुचवण्याची सूचना न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे व न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने महाधिवक्ता अभिनंदन सराफ यांना केली आहे। मुलांना देखील लिंग समानतेबाबत जागरूक करण्याचे काम देखील या समितीने करावे असंही न्यायालयाने सांगितले आणि याची पुढील सुनावणी जी आहे ते आता 3 सप्टेंबरला पार पडणार आहे। जान्हवी जी डॅरिल, पुढच्याही बातमीसाठी तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे, असेच जोडलेले रहा।